आता याचं पण जर टार्गेट घेतलं ह्या 1.25 एकरात तर 2 ते 2.5 क्विंटल जाऊ शकतो. हा 2 ते 2.5 किलो किलो निघू शकतो निघू शकतो. आणि पुन्हा दाणे पण जर मागे राहिलेले दाणे पण 1-2-3 क्विंटल निघू शकतात त्यातून. निघू शकतं. हा आज जर आपण खाली जर निरीक्षण केलं आपण झाडाचं त्या बरोबर आहे की नाही, याचा फुटवा तुम्ही बघा आणि शेंगाची सेटिंग बघा. होय बरोबर. हे बघा म्हणजे पूर्ण आतून जर माल लागला हे बघा. होय आज जर तुम्ही बघा तरी प्रॉपर शेंग भरलेली वाटते बऱ्यापैकी. होय होय ज्या दिवसाच्या मानाने बऱ्यापैकी भरली आणि तोडाभर शेंग जरा एकदा बघा कट कशी वाढली. कट असते प्रॉपर घर भरलाय. बरोबर. हो काय हा. नमस्कार. हा नमस्कार. आपण आता आपल्या इथं मायनी सातारा जिल्हा खटाव तालुका बरोबर आहे की नाही इथं आलेलो आहे. आपलं आता हे कोणतं प्लॉट आहे आपला आता हा काळा पावटा. काळा पावटा म्हणलं जातं बरोबर आहे की नाही, असं नाव काळा पावटा आहे. आपण त्या प्लॉट मध्ये आपल्या आलेलो आहे आज. प्रथम तर साहेब आपला एक परिचय द्या. माझं नाव भाऊसू उत्तम सावंत, मुक्काम पोस्ट दोंडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा. आता आपले काळा पावटा क्षेत्र किती म्हणले 1.25 एकर आहे. 1.25 एकर राहणे. आणि आज आपण ज्यावेळेस पावटा आपण पेरला पेर पद्धतीनं लावलं नाही तुम्ही ना, पेरणी पेरणी केलेली बघू शकतो आपण बरोबर आहे की नाही. वाफे दिसतं याच्यावर तुम्ही पेरायचे. साधारण तुम्ही कधी पेरलाय पावटा. हा पावटा आम्ही आज 2 महिने 12 तारखेला पेरलाय. 12 तारखेला म्हणजे आज 57-58 दिवस झाले पेरलाय. 8 दिवसाचा प्लॉट आपला झालेला आहे. तसं प्लॉट बघितला आपण टोटल प्लॉट बघू जरा निरीक्षण करू प्लॉटचं आपण. हे बघा म्हणजे चारही बाजून बघितलं आपण प्लॉट आपला एकसारखा आहे आज. आणि तुम्ही ग्रोथ बघा प्लॉटची पुढे तुम्हाला वाटतंय खालीवर प्लॉट झाला आपला तिकडे बघा पूर्ण प्लॉट बघितला आपण पूर्ण तरी आपल्या कुठे व्हेरिएशन प्लॉट मध्ये वाटत नाही. एकसारखा प्लॉट आणि एकसारखी प्लॉटची फुटवा पण एकसारखा आहे आणि काळोखी पण एकसारखी बरोबर. दुसरा मुद्दा याला तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही याची पेरणी केली बरोबर आहे की नाही त्यावेळेस तुम्ही काय असं वेगळं पण केलं ज्यावर प्लॉटची आपल्याला एवढी काळोखी टिकून आहे आणि जबरदस्त वाढ आणि फुटवा आहे. याला आपण काय केलं पहिल्यांदा 1.25 एकरला 4 गुणी कृषी धन वापरलं आपलं एसबीटीचं. बरं. हा आणि त्याच्यानंतर शक्ती फ्रॉम बाय एलपीके आणि ग्रीन बोने हे 3 बॅग ह्याला पेरल्या. बरं समांतर याच्यात. याला पाणी बिनी काय दिलं नाही. पाऊस जेव्हा प्लॉट आले परत पावसावरती प्लॉट पावसावर प्लॉट आता कुठे तुम्ही 1-2 पाणी पाचता याला. आता शेवट पाणी म्हणजे शेंगा बांधण्यासाठी आपण देतोय. आज जर आपण खाली जर निरीक्षण केलं आपण झाडाचं त्या बरोबर आहे की नाही याचा फुटवा तुम्ही बघा आणि शेंगाची सेटिंग बघा. होय बरोबर. हे बघा म्हणजे पूर्ण आतून जर माल लागला हे बघा. होय तो इकडे बघा आता ही सेटिंग बघा तुम्ही बरोबर आहे की नाही. तर नवीन फुलकळी पण अजून आहे. फुलकळी अजून आहेच बरोबर आहे की नाही. येत नाही बघा सेटिंग झाले सगळं माल लागलेला आहे आतून. तुम्ही हा काळा पावटा किती वर्षापासून करताय. हा काळा पावटा मी 4 वर्षापासून करतोय. 4 वर्षापासून करताय. याला साधारण मार्केटमध्ये भाव काय असतो. भाव विक्री होते त्यावेळेस काय 40 रुपयापासून 120 रुपयापर्यंत किलो शेंगाचा भाव असतो. शेंगाचा भाव असतो आणि दाणे 7,000 रुपये क्विंटल असतात. म्हणजे रासायनिक मी एकदाच केला पावडा हा. त्याच्यानंतर जवळ गेली 4 वर्ष आपण ह्याच्यावर पावडा करतोय एसबीटी वरच करताय. आणि सक्सेस एक एकरी आता याचं पण जर टार्गेट घेतलं ह्या 1.25 एकरात तर 2 ते 2.5 क्विंटल जाऊ शकतो. हा 2 ते 2.5 किलो निघू शकतो. आणि पुन्हा दाणे पण जर मागे राहिलेले दाणे पण 1-2-3 क्विंटल निघू शकतात त्यातून. निघू शकतं. म्हणजे जर तुम्ही चांगलं जर प्रॉपर नियोजन केलं व्यवस्थित म्हणजे पेरणीच्या वेळी जर तुम्ही व्यवस्थित डोस टाकला आणि जर नंतर आपले क्रॉप फ्रूट कॉम्बीचे वगैरे जर स्प्रे घेतले मग त्याची फवारणी क्रॉप फ्रूट कॉम्बीची फवारणी घेतलेली. आज जे प्लॉट आहे एकदम जबरदस्त बसलाय. म्हणजे जर इकडे बघितलं आपण या इकडं जर सेटिंग बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा इथं बघा तुम्ही थोडस झाड असेल प्रॉपर सेटिंग असते बरोबर आहे की नाही. आज जर तुम्ही बघा तरी प्रॉपर शेंग भरलेली वाटते बऱ्यापैकी. ज्या दिवसाच्या मानाने बऱ्यापैकी भरली आणि तोडाभर शेंग जरा एकदा बघा कशी वाढली. कट असते प्रॉपर घर भरलंय. हो काय. जर पाणी असतं काय झालं असतं अजून याच्या आधी पाणी पाहिजे होते. नाही जर याच्यात फक्त पाणी जर असतं घर ऐवजी पाणी जर असतं तर शेंग तुटली असती कशी पिचली असते पिचली असती कशी तुटली कट आवाज आला. म्हणजे हे पण एक बेनिफिट झाला. म्हणजे आपलं जेवढं ऑर्गॅनिक तुम्ही कराल प्लॉट मला तेवढं प्लॉटचं घर व्यवस्थित भरला जातो आणि कुठेही प्लॉट लवकर डॅमेज होत नाही. आता आजूबाजूला काय प्लॉट असतील तुमच्या भागामध्ये लोकांचे तुमचे प्लॉट असतील ना त्यांची काय कंडिशन वाटतं. एकही प्लॉट असा नाही आता नक्की या लेवलला कुठलाही प्लॉट नाही आता आपला सोडून म्हणजे आपल्या एवढ्या भागात तरी 10 जणांची प्लॉट बघितली ना त्यात आपला प्लॉट 1 नंबर आहे सध्या सगळ्यापेक्षा. त्याला तुमचे प्लॉट बघा आले असतील ना
कुठले आणले का आपले काय बोलले मग नाही ते म्हणले 1 नंबर प्रोडक्ट जेवढे येते तेवढे याच्यात म्हणतात जवळपास किती क्विंटल माल निघाल म्हणले, किती किलो माल निघाल? एक 2 ते 2.5 किलो निघू शकतो मला म्हणजे 2.5-3 टन, टन नाही 2.5 टन 2.5 टन 2.5 ते 3 टन माल याच्यात निघू शकतो निघू शकतो ओल्या शेंगांचा. कोल्ह्या शेंगात आणि जर वाळू जे मागे राहील त्या दाणे विकले तरी ते 3.5 क्विंटल निघू शकतो क्विंटल निघू शकतं. हा म्हणजे ऍव्हरेज पण आपलं चांगलं निघतं. चांगलं निघते मला सांगा, जे आपले शेतकरी मित्र आहे ज्याला एसबीटी वापरायचं पण धाडस होत नाही, हा तर तुम्ही काय सांगू शकता बाबा? त्यांनी वापरायला पाहिजे गरज आहे आता सध्या एसबीटी हे वापरणं गरज काय तर शेती आज नापिकच होत चाललेली आहे शेती टिकवायची असेल त्यात पिकं पण घ्यायची असतील व्यवस्थित रेग्युलर 1-2 पिकं असं घेणार माणसं चांगली तिसऱ्या पिकाला माल खातेच ना परत पण शेणखताची पण कमतरता आहे बरोबर. आता शेणखत पण निकृष्टच आहे हा, आता आपले जे शेतकरी मित्र आहे त्यांना जर पावटा बघूशी वाटला किंवा कुणी व्यापारी बाबा त्यांना जर पावटा घेऊशी जरी वाटला, हा तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. 76 66 10 59 20. ठीक आहे. आणि तुमचं इथं मटेरियल तुम्हाला कुठे भेटतं सगळं आपले एसबीटी? ते आपलं शॉप आहे इथं कुठे शॉप तुमचं? विक्रय फाट्यावर नाव काय शॉपचं आपलं? रेणुका शेतकरी सेवा केंद्र विक्रय फाटा. ओके, धन्यवाद.